तर शुभ सकाळ मित्रांनो. आणि आपण निघालो आहे आज राजमाची हर्षवर्धन आणि श्रीवर्धन किल्ला आपण 2 दिवसामध्ये करणार आहे. तर आपण आता चाललो आहे आणि हा रोड बघा, राजमाचीचा रोड. बऱ्याच जणांना माहिती असेल खूप अवघड असा रोड आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. गाडी येते एक, आपण आपली गाडी बाजूला काढूया. हा हर्षवर्धन आणि तो मनोरंजन, हे 2 किल्ले आहेत आणि ह्या 2 किल्ल्यांच्या मध्ये आपल्याला जायचं इथे. चला आता आपण जाऊया. आपण पोचलेलो इथे आणि गाडी आपण ह्या हॉटेलला लावली, हॉटेल श्रीवर्धन म्हणून. आता जाऊ आपण श्रीवर्धनला. मग उद्या आपलं असणारे मनोरंजन. यार दर टायमाला मी जेव्हा चालू करतो तेव्हा माझ्या पाठीमागच असतं सूर्य, मीच दिसत नाही. इम्पॉर्टंट गोष्ट, अंग झाकून ठेवावे, अंग प्रदर्शन करू नये किल्ल्यांवर. भैरवनाथाचं मंदिर आहे. लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो मागच्या पावसाळ्यामध्ये, तेव्हा इथे बाहेर टेंट टाकले होते आम्ही. आणि 4 वाजता खूप पाऊस चालू झाला. एवढा पाऊस चालू झाला की आम्हाला आतमध्ये यावं लागलं. जेवण पण आम्ही इथंच केलं होतं आणि झोपलो पण इथंच होतो. अवधूत आणि माझ्या टेंटमध्ये पूर्ण पाणी घुसलं होतं, तरी नंतर आम्ही त्याच टेंटमध्ये पाण्यातच झोपलो होतो. अवधूत असला पाहिजे होता, आत्ता मजा आली असते. आठवण येते भावाची. ते श्री काळभैरवनाथ प्रसन्न. दर्शन घेतले आणि इथे एक बोर्ड लागला आहे. त्या बोर्डमध्ये लिहिले की तुम्ही किती प्रसिद्ध असाल फोटो व्हिडिओ काढण्यासाठी, पण महाराजांच्या गडकिल्ल्यांचा पवित्रता राखावी आणि गडकिल्ल्यांचे म्हणजे ह्या किल्ल्याचे तरी फोटो व्हिडिओ रील्स बनवू नयेत. तर आपण नॉर्मल घेऊ व्हिडिओ, तरी पण आता काय करणार. पण ते पोस्टर रीलसाठी असेल आय थिंक, पण तरी पण आपण करूया. इथे आपण चूल केली होती आणि तेव्हा काय व्हिडिओ वगैरे काढलं नव्हतं, पण आता तुम्हाला दाखवण्यासारखं खूप काय बघा. इथे तोफ आहे, तुटलेल्या अवस्थेमध्ये ही तोफ आहे आणि ही मोठी तोफ आहे. तर ही तोफ इथे संवर्धन करून ठेवली. इथे पण 1-2 तोफा होत्या, त्या कुठे गेल्या काय माहिती, वरती किल्ल्यावर घेऊन गेले असते. तर सांगितलं आपण निघूया पुढे. इथे पण एक विरांगड सारखं ठेवलेलं आहे, पण घोडा आहे आणि कासवासारखं ते विरांगड आहे आय थिंक. आणि हे दीपस्तंभ असतील, हे पण दीपस्तंभ आहे. अगदी सोप्पा किल्ला आहे, जास्त काही चढाईसुद्धा नाही आणि 75% अशा पायऱ्याच आहेत. मी आलेलो आहे आधी, एवढा काय अवघड किल्ला नाही, 1-2 तासामध्ये कवर होऊन जाईल. ऑलमोस्ट आपण किल्ल्यावर येऊन पोचलेलो आहे. आणि हा इथं महादरवाजा किल्ल्याचा. तर इथं मुख्य दरवाजाच्या इथे आलेलो आहे आपण. आणि मुख्य दरवाजा व पायऱ्याच्या देवड्या, जी देवडी तसे इथे 2 देवड्या असतील आणि देवड्या लिहिले. तर हा दरवाजा एकदम छान आहे बघा. इथे एक दरवाजा आहे, हा मेन दरवाजा इथे ह्या साईडला. आणि इथे देवडी, हीच आहे ना देवडी. इथे देवडी आणि इथे एक देवडी. या दरवाजाच्या सुरक्षेसाठी ह्या 2 देवड्या आहेत. आणि इथे हा गोमुखी दरवाजा. परत जसं आपण बघतो की ह्या दरवाजाच्या सुरक्षेसाठी ही जी बुरुज आहे, ही जी तटबंदी ती आणि ती एक आणि ही एक. तर इथे तिथे कॅमेरा ठेवला होता
आणि इथं अवधूत आणि मी नाचत होतो पावसाळ्यामध्ये जेव्हा आलतो तेव्हा. आता तर मला जास्तच आठवण येते अवधूतची. तर बघा हा दरवाजा आहे, इथून असं आपण आतमध्ये आलो. आपण वरती शिडीत जायला बघत होतो म्हणून इकडे चढलो. ते बघा तिकडे शिडी, त्या शिडीने इथून वर आलो. हा पूर्ण दरवाजा दिसतोय. हे जे मी तुम्हाला सांगत असतो ना ते इथं प्रॉपर समजवता येईल. बघा असं आलो आपण इथे बुरुजावर. हा बुरुज इथे दरवाजा आहे. हा दरवाजा जर समजा कोण तोडत असेल तर इकडनं गरम तेल किंवा दगडी वगैरे मारून तो दरवाजा तुटण्यापासून वाचवता येतात. इथून असं आपण वर जाऊया आता एकदम टॉपवर. तर हे जे इथून आपण असं वर आलो, हे जे इथं दिसतं हे पाण्याचे टाके, 2 पाण्याचे टाके. त्या साईडचं पाण्याचं टाकं स्वच्छ दिसतं. 2 पाण्याचे टाके, पाण्याचं टाकं नॉर्मल स्वच्छ दिसते. बट जे खाली गावाला जातं ते पाणी जे आपण जाताना पाण्याचं टाकं बघू ना, ते तिथून गावकरी यूज करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी पाणी घेतात. आणि एक जो सोर्स आहे गावकऱ्यांचा पाणी प्यायचा तो मनोरंजन गडावर आहे. तिथून एकदम शुद्ध पाणी त्यांना भेटतं. तिथून असं आपण आता वर जाऊया. एकदम पुढे आल्यावर हे एक गुफा दिसते आपल्याला. धान्य कोठार आहे इथे, धान्याचं कोठार आहे. 3 आहेत धान्याचं कोठार. त्यातलं पहिलं दिसत तर नाही बट आवाज खूप बोलतो. किती मोठं धान्याचं कोठार आहे. याच्यावर नावं वगैरे लिहिलेली आहेत. अशी नावं नका लिहित जाऊ यार इकडे येऊन. भले तुम्ही स्वराज्य पण लिहित असेल तर ते स्वराज्य पण नका लिहू. ह्याच्याने आपल्यालाच म्हणजे आपल्याच घरामध्ये घाण केल्यासारखं होतं आहे एक प्रकारे. इथून एक खिडकी आहे त्या साईडला बघण्यासाठी. दुसऱ्या धान्याच्या कोठारामध्ये जाऊया आपण. पावसाळ्यामध्ये इथं पाणी असतं. हे पण खूप मोठं आहे धान्याचं कोठार. आणि हे सगळ्यात मोठं धान्याचं कोठार आहे. आतमध्ये जाऊया आपण. ते खूप मोठं धान्याचं कोठार आहे. किती मोठे वर एकदम मोठं आहे. एवढं मोठं धान्याचं. आता इथं माणसं आहे म्हणून आपल्याला भीती नाही वाटत आहे, पण आपण जर एकटा असतो तर नसतं चालू. आत्ता जर समजा चान्स भेटतोय तर यायचं मोरदे साप जरी चालू. जय महाराष्ट्र. इथे कोणीतरी मुंबऱ्याच्या लोकांनी इथं घाण केली बघा. मुंबऱ्याच्या लोकांनी घाण केली. पण हे धान्याचं कोठार बघितलं. आणि खाली पण ते जाताना जे आपण बघणार आहे ते पण धान्याचं कोठार आहे. पण त्याच्यामध्ये गाववाले पाणी स्टोअर करतात, म्हणजे पाणी पिण्यासाठी वापरतात ते पण आपण जाता जाता बघूया. इथून एक जाणार रोड आहे आणि इथून एक जाणार रोड. आपण पहिले वरती जाऊया. मला असं वाटतं इथे जायची खूप एक्साइटमेंट आहे. मला तिथेच जाऊशी वाटतं. तिथे जाऊया आणि मग नंतर तिकडे जाऊ. इथून असं वरती जायला रस्ता आहे धान्याच्या कोठाराच्या जस्ट बाजूने. इथे पण एक पाण्याचं टाका आहे बघा. पण पाण्याचं टाका कोणीतरी घाण करून टाकले. त्याच्यामध्ये पिशवी वगैरे टाकून बॉटल पण टाकली होती. काल पण ढाकगडावर गेलो होतो तेव्हा तिथे कोणीतरी घाण करून ठेवली होती. आपण ते मंदिर साफ केलं. खूप वाईट वाटतं असं घाण बघितलं की. प्लीज घाण नका करत जाऊ पाण्याच्या टाक्यांमध्ये, कारण ते पाणी गाववाले जरी पितात नाही तर मग वरती येणारे प्राणी जरी पितात. तर आपण पाण्याच्या टाक्याच्या इथून वर आलो. ऊन एकदम कमी झालं आहे. तर इथे एक चौथरा दिसतोय. महादेवाची पिंड दिसते का? ते पडलेल्या अवस्थेत पिंड आहेत. पूर्ण चौथरा पडला आहे. पिंड पण मधून क्रॅक झाली. आता आपण आलेलो आहे श्रीवर्धनच्या एकदम वरती एकदम टॉपला. आणि इथे एक बुरुज आहे. ह्या मंदिराच्या जस्ट पाठीमागे एक बुरुज आहे. हा येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवता येत. असं येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवता येतं. तिकडे सुद्धा
आणि इथून जस्ट वरती इथे एक पडलेल्या अवस्थेमध्ये वाचतोय. त्याचं नाव तर नाही लिहिलेलं, बट सदर किंवा वाडा असावा. तर इथे लिहिलेले कोणी वास्तूंच्या भिंतीवर बसू अथवा चालू नये. ते पुढे एक बुरुज आहे मोठा आणि इथे आपला भगवा. हल्ली प्रत्येक गडावर एक एक भगवा असतो. बघून छान वाटतं एकदम. हा असा परिसर आहे. हा चौथरा आहे पडलेला वास्तूचा. आणि इथे एक बुरुज आहे. इथे कसले तरी साखळी आहे. तिने सामान वगैरे वरती घेण्याचे असावी. इथे एक छोटासा बुरुज आहे. लांबून हा गड एकदम सुंदर वाटतो मित्रांनो. ते या बुरुजांमुळे. हे जे बुरुज आहेत ना, हे लांबून एवढे भारी वाटतात ना बघायला. मला एकदम छान वाटतं. तेव्हा तिथे पण एक बुरुज आहे. तो दिसत असेल तुम्हाला. तिथं पण जाऊया आपण. या साईडला असं आहे इथे. हा त्या बुरुजावर पण जाऊया. तर हा जो बुरुज आहे, हा बुरुजाला आपण निरोप देऊन आपण चाललोय त्या साईडच्या बुरुजाकडे. तो तिकडे. सो आपल्याला त्या बुरुजापर्यंत जायला 5 मिनटं खूप झाली. त्या बुरुजाकडून मग आपण परत रिटर्न त्या साईडच्या बुरुजाकडे जाऊया. 2 धान्याचं कोठार आहे या गडावर आणि एक महादेवाचं मंदिर आहे वरती टॉपला. आणि इथे एक वास्तू आहे, अवशेष आहे. वाडा किंवा सदर बोलता येईल त्याला. आणि जस्ट आपण त्या एका मोठ्या बुरुजाकडे चाललो आहे. 2-3 बुरुज आहेत मोठे इथे या किल्ल्याकडे. तर ते श्रीवर्धनचं टॉप आहे. त्या टॉपने आता आपण खाली आलो आहे. ती जी वास्तू होती ती बघून एकदम मन पवित्र झाले. तर आता इथे एक पाण्याचा टाका आहे. एकदम छान असा पाण्याचा टाका आहे. बट ह्याच्यामध्ये पाणी नाही. पावसाळ्याचं पाणी इथे स्टोअर होत असावं. आणि इथून असं सरळ पुढे गेल्यावर खाली तो जो मोठावाला बुरुज आहे, तिथून एक वॉटरफॉल दिसतो एकदम छान असा. तर तो आहे. तिकडे जाऊन आता बघूया आपण. हे बघा तो बुरुज छान दिसतोय का नाही बुरुज. क्वालिटी एकदम. तिथूनच एक वॉटरफॉल पण दिसतो एकदम छानवाला. पावसाळ्यामध्ये तुम्ही जर याल तर ह्या बुरुजावर यायचं विसरू नका, कारण इथून तो मोठावाला वॉटरफॉल दिसतो एकदम छानवाला. पण आता तिथं जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो मी सगळं. बुरुजाच्या जवळ आलो आहे आपण. आणि इथेच घेता येतच इथे एक असा चौथरा दिसतो आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये. आय थिंक इथे आणि इथे हे 2 या बुरुजाकडे जाण्यासाठीचं एक मध्ये असा दरवाजा किंवा काहीतरी असावं. पण पडलेला अवस्थेचं त्याच्यामुळे काही सांगता नाही येणार आपल्याला. ते काहीतरी लिहिलं आहे. हा बघा हा बुरुज. आणि असं खालून असं जायला एक रोड आहे या बुरुजाच्या. ते खाली पण आपण जाऊया. ही जी माची आहेत इथून हा असं तटबंदी आली आणि इकडची ही तटबंदी जरा तुटलेली. ही तटबंदी इथे जाऊन झाली. ही तटबंदी हे 2 तटबंदी होऊन ही माची तयार झाली. तर हे हा वरती एक बुरुज आहे. तिथून असं आपण आलो असं. आणि हा बुरुज आणि इथून खाली जायला एक माची एक मार्ग आहे गुफा टाईप. इथे अशी एक जागा आहे बघा. ही एक तटबंदी अशी पूर्ण गोल. मावळे पहारा देण्यासाठी हा रोड असा येण्याचा, ज्याच्यातून तो आपण आलो तो. आणि हा तो वॉटरफॉल आहे जो मी बोलत होतो. हा पावसाळ्यामध्ये एकदम छान वाटतं बघायला. हा वर बुरुज आणि इथून आपण आतमध्ये आलो असं. आणि असं चढून इकडे आलो. ढासायला बिसायला तर आपण ढासायला जाऊ, त्याच्यामुळे खाली उतरू. वॉटरफॉल बघितलं पावसाळ्यामध्ये एकदम छान दिसतं ते वॉटरफॉल. परत आता इथून वरती
तर हा आहे जायचा रोड. लोक परत वरतून जातात पण इकडनं जायचं. एकदम छान वाटतं. इथे एक छोटासा बुरुज आहे. बघू तिकडे जर समजा जाता येत असेल तर आपण तिकडे पण जाऊया. तो जो मगाशी आपण तो बुरुज बघितला तर त्या बुरुजावर जाण्यासाठीचा मार्ग आपल्याला सापडला आहे बघा. इथे दिसतंय का? हा पायरी मार्ग आहे. बघूया, ट्राय करूया तिकडे जायचा. बुरुजाचा खालचा भाग, मावळे पहार आहे त्याची ती वाली जागा. इथून चालत आल्याच्या नंतर बघा इथं पायऱ्या आहेत. या पायऱ्याने आपण खाली जाऊया. इथून पण खाली जाण्यासाठी मार्ग आहे बघा. इथून सुद्धा पहिले आपण तिकडे जाऊया, बट इथून सुद्धा जायला मार्ग आहे. हा जो मार्ग आहे दिसत सुद्धा नाही, बट आपण जाणार. साप वगैरे असायची शक्यता आहे, बट नीट बघून जायचं. सेम जो आपण मोठ्या बुरुजापाशी बघितलं सेम तसंच आहे काहीतरी इथे. इथून एक येण्यासाठी मार्ग आहे, तोच जो आपण मगाशी बघितला. बट आपण तिकडनं न येता इकडनं आलो. हे बघा, या दरवाज्यातून आपण बाहेर आलो. आता परत या दरवाज्यातून आपण आतमध्ये जाऊया. एकदम गुफा टाईप आहे. तर ह्या तटबंदीने आपण असं पुढे पुढे आलो. इथून आपल्याला असं पुढे जायचं होतं, बट हे बघा इथे एक पाण्याचं टाक आहे. आपण पाणी पिलो, जरा फ्रेश झालो, एकदम गोरा दिसते का आता. जरा खूप सारे मासे आले, खूप साऱ्या माशांनी बदाम खाल्ले. आता आपला हा किल्ला कंप्लीट झाला आहे. आणि हे बघा हे धान्याचं कोठार आहे इथे एक. तर इथं पाणी स्टोअर करून ठेवले गाववाल्यांनी. 2 धान्याचं कोठार आहे आणि इथे एक पाणीचं टाक आहे आणि धान्याचं कोठार आहे. पाणी याच्या आतमध्ये गाववाल्यांनी पिण्यासाठी पाणी स्टोअर करून ठेवले त्याच्यामध्ये. हॉटेलमध्ये बॅग ठेवली, किल्ला उतरून खाली आलो आहे. 15 मिनटात फक्त किल्ला उतरून खाली आलो आपण. बॅग ठेवली हॉटेलमध्ये. आता इथून गावातून रोड आहे जाण्यासाठी. हे दोघं मित्र कोल्हापूरचे. नाव काय मित्र तुझं? माझं नाव प्रफुल्ल गामे. तुझं? गावातूनच रस्ता आहे. जाऊया आता त्या मंदिराकडे. एकदम छान मंदिर, शुद्ध पाणी. हेच पाणी प्यायला वापरतात गावची लोक. वर्षभर पाणी असते याच्यामध्ये. आणि इथून पुढे गेलं की गोंधनेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिरावर जास्त कोण येत नाही. आता उगाच आपल्याला माहिती आहे, वरतून म्हणलं तलावाकडे पण जावं. आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. आणि हा मंदिराचा परिसर हे ते पावसाळ्यात पूर्ण पाणी असतं, बट आता नाही आहे. हे बघा इथे हे मंदिर आहे, एकदम जुनं आहे मंदिर. हे नंदी महाराजांच्या तोंडातून कंटिन्यू पाणी येते, कंटिन्यू. आणि हे मंदिर आहे, खूप असे पिलर आहेत ह्या मंदिराला. मंदिराकडे सहजा कोण येत नाही, कारण कोणाला माहितीच नाही, बट मंदिर एक नंबर आहे. हा श्रीवर्धन, या टोकापासून आपण हे मंदिर बघत होतो. आणि एकदम अर्ध्या तासाच्या अंतरावर, अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. मासे त्या पाण्यामध्ये. पाणी बघा, अरे बापरे, निळं पाणी पूर्ण. तर ही विहीर बघितली, एकदम छान वाटलं. तर आता इथंच आपण श्रीवर्धन किल्ल्याचा एंड करून टाकूया.
श्रीवर्धन किल्ला आणि हे मंदिर फिरून एकदम छान वाटलं मला. तर उद्या आपला असणार आहे मनोरंजन गड, जो श्रीवर्धनच्या बाजूला तिकडे आहे. तो किल्ला करून आपण परत पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर डिसाईड करू कोणता किल्ला करायचा, कारण प्लॅनमध्ये परत जरा चेंज झाला आहे. तर तो किल्ला जो आपण डिसाईड करू तो आपण किल्ला करूया. एकदम छान वाटलं. असाच सपोर्ट करत राहा तुम्ही सगळ्यांनी आणि थँक्यू सो मच. जय शिवराय. बाय बाय.